जर का सीटीटी क्रॅक करायची असेल तर बेसिक शिवाय पर्याय नाही आणि सोबतच ट्रिक सुद्धा आलेली पाहिजे. हा प्रश्न बघा फ्रॅक्शनचा आहे आणि फ्रॅक्शन मध्ये आपल्याला मसावी अर्थातच एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर विचारलेला आहे. या ठिकाणी 14 डिवायडेड बाय 33, 42 डिवायडेड बाय 55, 21 डिवायडेड बाय 22 का महत्तम समापवर्तक अर्थात एचसीएफ हायेस्ट कॉमन फॅक्टर विचारलेला आहे, मसावी विचारलेला आहे. आता काय करायचं मित्रांनो, खूप इझी असं आहे की या ठिकाणी आपल्याला हा काय तर अंशाचाच फक्त जे विचारलं ना, काय विचारलं, महत्तम समापवर्तक विचारलं म्हणजेच एचसीएफ विचारलं. मग जे विचारलं ते फक्त अंशाचं काढायचं आणि त्याच्या अपोजिट छेदाचा लसावी काढायचा. लसावी म्हणजे याचं काय होणार की अंशाचा काय होणार, अंशाचा मसावी होणार आणि छेदाचा काय होणार तर लसावी होणार. मग हे स्ट्रॅटेजी यूज करायची आणि आपण आन्सर काढायचं. खूप सोपं आहे मित्रांनो. आता बघा आपण याच्यावाला काय काढूया, अंशाचा मसावी काढू. मग अंशाचा मसावी काढत असताना 14, 42 आणि 21 असं करून घेऊया आणि याच्याला फक्त मसावी काढू. या ठिकाणी बघा तिन्ही संख्याला कोणत्या एका संख्येने भाग जातो तर 7 ने भाग जातो. बघा 7 2 14, 7 6 42, 7 3 21. तिघांनाही एकाच संख्येने भाग गेला, ती संख्या आहे 7 म्हणून फिक्स आलेला आहे त्याचावाला मसावी 7. मसावी काय झाला 7 आला. म्हणजेच या ठिकाणी आन्सर येऊ शकतं. कुठे आन्सर येणार आहे, हे सुद्धा आन्सर आहे आणि दुसरे आन्सर फक्त एकाच ठिकाणी म्हणजे आन्सर तुमच्याला आलंच. अंशाचा 7 मसावी एकाच ठिकाणी आहे म्हणून प्रॉपर आन्सर आपल्याला फर्स्टच आलं. मग छेदस्थानी आपल्याला किती लसावी येतो ते बघूया आपण. लसावीमध्ये बघा काय करायचं की 33 या ठिकाणी आहे, काय आहे 33, नंतर 55 आहे आणि नंतर 22 आहे. काय करायचं असते की आपण सरळ याला कितीने भाग जातो तर 11 ने भाग जातो. 11 3 33, 11 5 55, 11 2 22. आता मग खाली तर 2 3 5 ह्या मूळ संख्याच राहिलेल्या आहे म्हणजे या सगळ्याचा जर गुणाकार केला तर किती येते तर बघा 11 3 33, 33 गुणिले 10, 33 गुणिले 10 म्हणजे 330 येते मित्रा. 330 हे झालं त्याचंवाला लसावी म्हणजे 7 भागिले 330 असं त्याचं राईट आन्सर येते. आपण चेक करूया राईट आन्सर आहे का तर येस राईटच आन्सर आहे. हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे. 34 भागिले 44, 85 भागिले 99 आणि 51 भागिले 55 का महत्तम समापवर्तक कितना है. अगर आपने आंसर सही निकाला तो कमेंट बॉक्स में डालना जरूर. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि स्टडी मॅच चॅनलला सबस्क्राईब करा.